आणि पाडकामाच्या सावटामुळे डोंबिवलीतल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्यही संकटात सापडलंय। घर वाचवायचं की परीक्षेचा अभ्यास करायचा असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालाय। घर तोडताना असं दिसतंय, नीट झोप लागत नाही रात्रीची। मला टेन्शन होतं, ते पेपर पण नीट जात नाही। डोक्यावर असलेलं छत जाण्याची चिंता असतानाच ऋषिकेश आणि अंजली या भावंडांची परीक्षाही सुरू आहे। 10वी आणि 12वीची परीक्षा सुरू असल्यानं दोघंही अभ्यास करतात। हाती पुस्तक असलं तर त्यांच्या चेहऱ्यावरील चिंता लपत नाही। परीक्षेत यश मिळवून त्यांना शैक्षणिक भवितव्य घडवायचंय, मात्र भविष्याकडे पाऊल टाकण्याआधीच त्यांचा वर्तमान काळ संकटात सापडलाय। मम्मी पप्पा माझ्याशी नीट बोलत नाही। मम्मी खूप टेन्शनमध्ये असते आणि अभ्यासकडे लक्ष पण लागत नाही, कारण की पहिल्यापासून घरात खूप टेन्शन आहे। आता हे दुसरं टेन्शन अजून एक आलंय। कोणच घरातले नीट जेवत नाही ना, माझ्या अभ्यासमध्ये लक्ष लागत आहे। घरातील सगळेच चिंतेत असल्यामुळे ऋषिकेश आणि अंजलीच्या अभ्यासावरही परिणाम झाला। 10वी 12वीच्या परीक्षेसोबतच त्यांच्यावर एक प्रकारे भविष्याचीही परीक्षा देण्याची वेळ आली आहे। तर माझे मित्र बोलत आहेत की की तुझं तुटणार, तू कुठे राहशील। मी बोललो आता काय करू नाही शकत। आता हे लोक बोलत आहेत की सगळे बिल्डिंग वाचतील, टेन्शन नको घेऊ। आणि माझा आई बाबा रडायला लागले की जेवत पण नाही आहे, झोप पण येत नाही। या सगळ्यामध्ये आम्हाला टेन्शन होत आहे। परिस्थितीमुळे हतबल झालेले ऋषिकेश आणि अंजली देवाकडे या संकटातून सोडवण्याकरता प्रार्थना करतात। दुसरीकडे साई गॅलेक्सी इमारतीमधील रहिवाशांचा घरासाठीचा लढा सुरूच आहे। त्यांच्या लढ्याला यश येवो आणि त्यांची या संकटातून सुटका हो, हेच देवाकडे मागणे आहे। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली।